गंगापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापाऱ्यानं शेतकऱ्याला शिवीगाळ केल्याचा आरोप झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। या घटनेच्या निषेधार्थ संतप्त शेतकरी बाजार समितीच्या आवारात मोठ्या संख्येनं जमा झाले। संबंधित व्यापाऱ्याला परवाना निलंबित करून त्याच्यावर योग्य ती कारवाई केल्याशिवाय बाजार समितीचं कामकाज सुरू होऊ देणार नाही अशी आक्रमक भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे। शेतकऱ्यांची अरेरावी अथवा अपमानास्पद वर्तन खपवून घेतलं जाणार नाही असा इशारा आंदोलक शेतकऱ्यांनी दिलाय। बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना सन्मानाची वागणूक मिळावी तसेच व्यापारी आणि शेतकरी यांच्यातील व्यवहार पारदर्शक पद्धतीने व्हावेत अशी मागणीही करण्यात आली आहे। दरम्यान शेतकऱ्यांचे नेते वाल्मिक शिरसाट यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला। संबंधित व्यापाऱ्याविरुद्ध चौकशी करून नियमानुसार कठोर कारवाई करावी तसेच व्यापाऱ्यांचा परवाना निलंबित करण्याची मागणी त्यांनी केली आहे। या प्रकरणी बाजार समिती प्रशासन काय भूमिका घेते आणि संबंधित व्यापाऱ्यावर कोणती कारवाई केली जाते याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलं आहे। कारवाई होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याच्या भूमिकेवर शेतकरी ठाम असल्यानं बाजार समितीतील वातावरण तणावपूर्ण झालंय। या ठिकाणी गंगापूर कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी शेतकरी आणि व्यापारी या संघर्ष होत असल्यामुळे काही शेतकरी आलेले आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊ काय म्हणणं आहे। आज शेतकऱ्याविषयी जे व्यापारी बोलतात की शेतकऱ्याची अवकात काढतात। शेतकरी हा देशाचा अन्नदाता आहे, राज्याचा अन्नदाता आहे आणि शेतकऱ्याविषयी ही भावना व्यापाऱ्यांनी बोलू नये आणि शेतकऱ्याचा आधार सत्कार हा मार्केट कमिटीमध्ये झाला पाहिजे। शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव मिळाला पाहिजे आणि शेतकऱ्यामागं खत बी बियाणं खुरपणी यासाठी दररोज पैसा लागतो। शेतकऱ्याच्या पट्ट्या हे रोख स्वरूपात देण्यात यावा ही मार्केट कमिटी सचिव आणि सभापती यांना सर्व शेतकरी आणि तालुक्याच्या वतीनं मी बगडी गावचे चेअरमन सोन्यापू बोडके अशी विनंती करतो। काय म्हणणं आहे, आज तुम्ही या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी आलेले आहे। मार्केटचा लिलाव सुरू असताना व्यापाऱ्याने शेतकऱ्याला शिवीगाळ केली। मुळातच या ठिकाणी मार्केटच्या बाबतीत गेले अनेक दिवस गंभीर स्वरूपाच्या तक्रारी आहेत। या अगोदर सुद्धा आपल्याला माहिती आहे की आम्ही एक 1.5-2 महिन्यापूर्वी ते आंदोलन केलं होतं। कांद्याचा भाव एक मार्केटचे जे व्यापारी ते रील करून कांद्याचा भाव कमीत कमी कसा शेतकऱ्यांना देईल यासाठी म्हणून त्या ठिकाणी आम्ही आंदोलन केलं होतं। परंतु या व्यापाऱ्यांची मनमानी एवढी वाढली की त्याला हे डायरेक्टर पण काही करेना आणि प्रशासनाचे अधिकारी पण काहीच करेना। त्याच्यामुळं या सगळ्यांची मिलीभगत एक काय असं आम्हाला आता वाटायला लागलेलं आहे। म्हणून जो कोणी व्यापारी असेल त्याच्यावर नियमाप्रमाणे कारवाई झाली पाहिजे, त्याच्यावर नियमाप्रमाणे FIR दाखल झाला पाहिजे।